महा अंतिम फेरीत पोहोचलेली वयानं सर्वात लहान असलेली स्पर्धक म्हणजे अलिबागची मुग्धा वैशंपाय। ताई, आपने जैसा गाया हमारे तो सब टोपिया उड़ गया। तू अक्षरशः ही गाण्याची खिंड लढवत होतीस। तालासुराला अत्यंत कठीण असणारी गाणीही तिनं विलक्षण सहजतेनं सादर केली। ऊपर से मैन्युफैक्चरिंग फॉल्ट है, वो ट्रक का इंजन निकल के रिक्शा को बिठा दिया गया। फार छान, चांगला, मस्त, वंटास, झकास, एवरीथिंग फॉर यू। काय गायलीस का तू? वाट लावून अमेजिंग। मैं उधर आके तेरे को पप्पी देता हूं। अनेकदा ती मताधिक्यामुळे सापशिडीच्या पटाबाहेरही जाऊन पोहोचली। इतकं छान गायलेस तर मी आज तुला उभं राहून सलामी देणार। खूप मॅच्युअर्ड गायलीस। शापित गंधर्व आहे तो मागच्या जन्माचा। छान गायलीस, खूप छान गायलीस। तू मुग्ध करून टाकस। ह्याला कन्व्हिक्शन म्हणतात। क्या बात। तू दिसतेस पावभर पण गाते सवासेर भर। तुझा आवाज आणि वर्ड्स एकदम स्पष्ट। मी काय बोलणार, बस तुला खूप 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 आशीर्वाद। सर्वांच्या या लाडक्या मुग्धाला महा अंतिम फेरीसाठी मनपूर्वक शुभेच्छा। आणि जेव्हा कोणत्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती नसतं तेव्हा मास्तरांची छडी खावी लागते।
समोर आशाताई बसलेल्या आहेत, आपण त्यांना तुझ्या गाण्याविषयी विचारूया. आशाताई. मुग्धा, तुझ्या पहिल्या एपिसोडपासून मी तुझं गाणं ऐकते. परमेश्वरानं तुला जी दैवदत्त देणगी दिलेली आहे सुराची नुसतीच देणगी दिलेली नाही आहे, तर तुला सूरतालाची उत्तम समज उपजतच आहे, निसर्गदत्त आहे. आणि विशेष म्हणजे मोठे मोठे लोकसुद्धा शब्दांचं उच्चारण नीट करत नाहीत, ते तू अत्यंत व्यवस्थितपणानं करतेस. आणि तुझी ही सुरांची कळी आहे ना, ही हळूहळू आता उमलते, त्याला सौष्ठव यायला लागले आहे हळूहळू, त्या जाणीवा तुला व्हायला लागल्या आहेत. आणि मला तुझ्या हिच्या गाण्याबद्दल मला विशेष असं वाटतं की ज्या भावना या मुलीनी अनुभवलेल्या पण नाही आहेत, त्या भावना तिला त्याचा अर्थ कळत नाही आहे, पण तरीसुद्धा तिच्या अंतःकरणातनं, तिच्या स्वरातनं, तिच्या शब्दोच्चारातनं आणि भावनेतनं ती मुलगी इतकी सुंदर व्यक्त करते. आणि तुझा हा निरागसपणा हेच तुझं श्रेय, हे लक्षात ठेव. आणि तुझ्या मनाचा निरागसपणा राहू दे आणि तुझे सूर अधिक अधिक परिपक्व होत जावोत, अशी मी देवाजवळ प्रार्थना करते. वा. थँक्यू आशाताई.